फुलके आणि पावभाजी. पावभाजी ना, फुलके आणि भाजी. तर आज काय बनवायचंय? काय असं सरप्राईज? काय? हे टोमॅटो कांदा हे सगळं कशासाठी असतं बोला. पावभाजी. येस, ब्रदर्स डे स्पेशल पावभाजी. आज ब्रदर्स डेची माझ्या भावाला मी पावभाजी जाणार आहे. वाव, डोंट वरी ब्रदर. त्यातून चालू ना. हाँ, हमने तो तुम्हें किस बात का डर है. आता मी जाऊ अचानक ब्रदर्स डेचा मेनू जर ठरला होता तर त्याच्यामुळं काय झालं, पाव नाही भेटले बाजारात आज. तर मग मंडळी, मम्मीने त्याच्यावर लगेच एक उपाय शोधून काढलेला आहे. मम्मीने कणिक मळलेली आहे आणि मम्मी आता त्याचे छान छान असे बिन तेलाचे फुलके बनवणार आहे. आता ही झाली फुलके भाजी. पावभाजी न राहता ही झाली फुलके भाजी, आहे की नाही. हे झालंय पावभाजीचं बॅटर तयार. आता म्हणजे कढई लागलेली करपईला. नेहमीप्रमाणे मला अतिघाई झालेली आहे आणि मी तेल तापायच्या आधीच मोहरी टाकून ठेवलेली आहे. आणि आता मम्मीला जर कळलं तर मग वरडणार तर 100% आहेच. पावभाजी बनवण्याचा आमचा संध्याकाळचा प्लॅन होता, त्याच्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो संध्याकाळी शूट होत आहे. आता तेल तापलेले मी परत थोडी मोहरी टाकणार आहे. जिरे पण गेले. आता मी त्याच्यात टाकते कांदा. पावभाजीला कसं तर टोमॅटोची पेस्ट असतात, पण गाईच मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला टोमॅटोच्या पेस्टसोबत थोडंसं कापलेला टोमॅटो सुद्धा टाकायला आवडतो, कारण त्याची जी टेस्ट असते ना ती वेगळीच राहते. मध्ये मध्ये जे बटाट्याचे असे स्फटिक तुकडे येतात आणि त्याच्यासोबत टोमॅटोचे पण तुकडे येतात, ते आंबूसपणा जो आहे ना. खोबऱ्याचा कूट सुद्धा टाक. खोबऱ्याच्या कुटाने त्याला आणखी जास्त चव येते. मंडळी, त्याला सगळे पदार्थ हे झाल्यापासूनच आवडतात बरं का. काय झालं तू झाल्यापासून का पदार्थ झाल्यापासून? पदार्थ झाल्यापासून टाकल्यानंतर कापलेला टोमॅटो. वा, काय ते? आलं लसूण खोबरं. खोबरं आलं 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 खोबरं आलं 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 खोबरं आलं. खोबरं आलं लसूण आलं. मला टमाटर काप येत नव्हतं, टमाटर चिरावले बघा. मग या पावभाजीसाठी किती हालत माझी. ब्रदर स्पेशल, ब्रदरलाच कामाला लावले इथं. मंडळी, मला सांगू का, हे सगळे साहित्य गोळा केलेलं आहे. शिमला मिरची असेल, फ्लावर असेल, टोमॅटो असेल. आज आमच्या रविवारी आमच्या गावातला बाजार असतो आणि त्याचा बाजारातून हे प्रत्येक आयटम जो कमी पडलेला आहे आणि ऐनवेळी आठवलेला आहे तो सगळा माझ्या ब्रदरने गोळा केलेला आहे. ऑब्जेक्ट म्हणून घेऊच नका युट्यूबवाले माहिती रे. हेड पकड घेऊन हेड पकड. व्हेरी वा, मातोश्री आपली तर कमाल. गरम मसाला बादशाह, गरम मसाला. मंडळी, आता मला हे करायचे स्मॅश, पण माझं स्मॅशर राहिले नगरला. मग आता माझ्याकडे पर्याय दुसरा नाही आहे तांब्या आणि हे सोडून. पण तांब्याची रिस्क नाही घेते मी खरकट करण्यामुळे. मग मी ह्यानेच जुगाड करत आहे आणि मस्तपैकी ह्याने सुद्धा खूपच बारीक स्मॅश झाले. दिस इज ट्रू इंडियन गाइस. या प्युअर भारतीय नारी, देसी जुगाड. देसी जुगाड. It's time to final step, and this batter is going to pan. Going into pan. Then कॅन्डीचं काय पावभाजी. how it's looking. तर काहीच आपले मोठे मम्मी चपात्या बनवत आहे. ह्या बघा, ह्या चपात्या बनवत आहेत
आता आपला दादू थोड्या वेळात येईनच. आता आपल्याला बुलेट घेऊन गेलाय त्यामुळे थोड्या वेळातच येईन तो दादू. करून बघू. पांडुरंग हरी विठ्ठला केशवा माधवा. ते देखो देखो जुली नाही पोळू दे नव्हतं सर. खा नाही गरम गायची एक नंबर बनलेली पावभाजी. खा खरंच का पण गायची एक नंबर पावभाजी. मीठ थोडंसं कमी आहे म्हणून एक चमचा वरून घेते ना ताई, म्हणजे वाढलं थोडंसं पाणी वाचावं. जास्तच कमी. स्टेन ताई दादा आला बुलेट वरली. खरंच का काय खरंच झालाय. चला मग मंडळी दादाची बुलेट वाजलेली आहे आणि बुलेट राजा आलेला आहे आता. तर म्हणजे दादा आलेला आहे तर बघू दादा सरप्राईज देतात. तर म्हणजे हा बघा दादा आलेला आहे. दादा बाप्पू सोबत बोलत आहे. तर म्हणजे आता इथं दादा आलेला आहे. नमस्कार मंडळी. आज व्लॉग बाहेर शूट काय मिळेल. चल ना दादा तुला एक सरप्राईज आहे. सरप्राईज. चल काय आपण आज दादाला सरप्राईज देणार आहेत. तुम्हाला तर माहिती सरप्राईज काय आहे. वास्तुलेख. बघा ना काय दादाला सरप्राईज देणार आहेत आज आपण. काय मिळेल आज सरप्राईज मला. कसली का बाई कसली. चल ना सरप्राईज दाखवतो तुला. मंडळी काय सरप्राईज बघू. जाओ कढईमध्ये पण सरप्राईज काय ए काय सरप्राईज आहे मंडळी. देखो पावभाजी. क्या है क्या है पावभाजी. पाव भाजी मसाला पाव भाजी मसाला. वाईज मला खिडकीत वास आलाय. मला खिडकीत वास आलाय. तर तुम्ही विचार करू शकता काय खमंग झाले असं. आणि पाव कुठे भेटले तुम्हाला. पाव नाही भेटले. मग मम्मीने जुगाड किया है. आता क्या जुगाड पावाचा जुगाड तर मला नाही वाटत तिथं बनवू शकतो गावात. कारण ते मम्मीने कणिक मळलेली आहे आणि चपाती आणि पावभाजी. फुलके फुलके. फुलके पावभाजी. वाव, म्हणजे फुलके आणि भाजी होणार आहे. फुलके भाजी. या 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 हे काय स्पेशल आज असं अचानक? आज ब्रदर डे स्पेशल. ये मेरे दो ब्रदर. थँक्यू ताई. ए मेरे दो अनमोल रतन. और पण गाईज तुम्ही एक नोटीस केलं का. और इनके मी बाहेर होतो पण हिने ब्रदर डे स्पेशलचं ब्रदरला कामाला लावलंय माझ्या. काय नाही रे. Yes. आणि मंडळी तुम्हाला अजून एक सांगते माझ्या दोनच फोन आहेत. अजून दोन दोन आहेत. पण ते खूप बिझी असतात आणि ते कामात गेलेले आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. पण हो. तरी सुद्धा मी त्यांना फोन करून बोलवणार आहे. आणि- आले तर नक्कीच तुम्हाला मी भाजी त्यांच्याशी घरी देऊ का आपण. घरी भेटू. घरी देऊ त्यांच्या तिकडे घरी भाजी देऊ आपण. पण थँक्यू फॉर सरप्राईज. हो वेलकम. पण सिस्टर डेचं आम्ही काहीच केलेलं नव्हतं. फुलके आणि पावभाजी. पावभाजी ना फुलके आणि भाजी. तर मंडळी काही साहेबांच्या आणखीन 2 भावांना भाजी पोहोच झालेली आहे. त्यांची काळजी करू नका. आम्हाला शेवट पाव मिळाले पण आम्ही त्यांना दिले. पण आम्ही घेऊन आलो. आम्ही 4-5 पाव घेऊन आलो. एक नंबर सुपर. या आणि मंडळी ही बघा पुढची तयारी. मी तर रिॲक्शन देण्याच्या बी अवस्थेत नाही. मला फक्त खाऊ दे मला पटपट. काय 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 रिॲक्शन देण्याच्या अवस्थेत नाही म्हणतोय. थँक्यू ताई साहेब. ओके वेलकम. मंडळी मला पण या जेवायला मला पावभाजी जेवण करू आपण मस्त आणि भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.